आणि आता दिल्लीतून येऊया मुंबईमध्ये। उद्यापासून मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळण्याची शक्यता वाढली, कारण मुंबईतली हॉटेल्स, रुग्णालय किंवा शाळा आणि शासकीय तसंच खासगी कार्यालय यांना पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी संप पुकारलाय। त्याचा फटका आजपासूनच अनेक कार्यालयांना आणि उद्योगांना जाणवू लागलाय। यावर लवकरच तोडगा जर निघाला नाही तर खरोखरच मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळवलं जाईल। पाहूयात। मुंबईत पाणी टँकर चालक संघटना बेमुदत संपावर। पाणी टँकरचा संप, मुंबईकरांवर पाणी संकट। आधीच पाणी कपात, त्यात टँकर संपाचा घाट। पाणी टँकर संपाचा उद्योगांना फटका बसणार। पाणी कपातीच्या संकटात मुंबईकरांची आजपासून कोंडी होणार आहे, कारण खासगी टँकर चालक मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत। विहिरी आणि बोरवेलमधून पाणी काढण्यासाठी केंद्रीय भूजल प्राधिकरणाकडून नाहरकत प्रमाणपत्र घेणं बंधनकारक करण्यात आलंय। ते नसल्यास मोटर पंप, पाईप तसंच टँकर जप्त होऊ शकतो। यावर मार्ग काढण्यासाठी टँकर चालक संघटनेनं जिल्हाधिकारी, तहसीलदार, पालिका आयुक्त आणि थेट मुख्यमंत्री कार्यालय यांना पत्रव्यवहार केला आणि मार्ग काढण्याची विनंती केली। मात्र सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर टँकर मालकांनी रविवार मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय। या संपामुळे बांधकाम, हॉस्पिटल, हॉटेल तसंच सार्वजनिक शौचालय सेवांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। सोबतच मुंबईतील मोठे उद्योग आणि प्रकल्पांना सुद्धा याचा फटका बसू शकतो। वॉटर टँकर चालकांनी संप मागे न घेतल्यास मुंबई महानगरपालिकेची बांधकामं, राज्य सरकारचा मेट्रो प्रकल्प, कोस्टल रोड प्रकल्प, खाजगी विकासकांच्या इमारतींचं बांधकाम, मुंबईतील मोठी खाजगी रुग्णालयं, हॉटेल व्यवसाय, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या, मुंबईतील मोठी उद्यानं, खाजगी कार्यालयाच्या इमारतींमध्ये सुद्धा पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागू शकतो। मुंबईतील खाजगी विहिरींमधील पाण्याचा उपसा करून ते पाणी टँकरमधून विविध ठिकाणी पुरवलं जातं। पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात केला जात असल्यामुळे भूजल पातळी घटत चालली आहे। यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयानं सप्टेंबर 2020 मध्ये नवीन नियमावली तयार केली होती। या नियमावलीनुसार विहिरीच्या मालकांना अनेक अटी घालण्यात आली आहेत। नव्या धोरणानुसार केंद्रीय भूजल प्राधिकरणाची परवानगी गरजेची आहे। त्यानंतरच मुंबई महानगरपालिकेची परवानगी मिळणार आहे। त्यानुसार विहीर, बोरवेल मालकांना प्रति टँकर 100 रुपये रॉयल्टी फी केंद्र सरकारला द्यावी लागेल। दिवसाला 15 टँकर गृहीत धरून वर्षासाठी 5,47,500 रुपये केंद्र सरकारला द्यावे लागतील। यासोबतच वर्गवारीनुसार मुंबई महानगरपालिकेला देखील 5,000 ते 15,000 रुपयांपर्यंतचं शुल्क द्यावं लागणार आहे। ज्या ठिकाणी टँकर भरला जातो त्या ठिकाणी टँकरच्या पार्किंगची व्यवस्था असावी, असाही नियम आहे। रस्त्यावर टँकर भरता येणार नाही। पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था नसेल तर 200 मीटर पर्यंतचा परिसर रिकामा असावा। अशा काही अटी पाणी टँकर चालक मालकांना घालून देण्यात आली आहेत। या अटींची पूर्तता करणं शक्य नसल्याचं संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलंय। केंद्र सरकारची परवानगी घेण्याला टँकर चालकांचा आक्षेप नाही, मात्र पार्किंगची अट शिथिल करावी ही मुख्य मागणी आहे। यासोबतच केंद्रीय भूजल प्राधिकरणाचं कार्यालय हे नवी दिल्ली, नागपूर आणि पुणे इथे आहे। या कार्यालयाचा संपर्क क्रमांक बंद असल्याचा आरोप टँकर मालक संघटनेनं केलाय। त्यामुळे मुंबईत सिंगल विंडो कार्यालय असावं ही असोसिएशनची मागणी आहे। हमारा ये डिसीजन है, हमारे को जो नोटिस दिए हुए हैं, अगर वो नोटिस वापस लेते हैं, आगे से नहीं देते हैं तो ही हम स्ट्राइक खोलेंगे, नहीं तो खोलेंगे नहीं। हमारा मांगनी यही है कि इसमें सीएम इसमें इन्वॉल्व होवे, कोई रास्ता निकले। ये 5वीं बार हमारा स्ट्राइक है, बार स्ट्राइक नहीं करेंगे, बार स्ट्राइक नहीं करें। हम लोग को इतना तकलीफ होता है, हमारी गाड़ी के एमआई भरना, हमारे ड्राइवरों को सिर के ऊपर खर्चा। अगर बिजनेस नहीं होगा तो हम लोग उसमें फंस जाते हैं। ये गाड़ी का प्राइस ले देखो, गाड़ी का कैसा है, गाड़ी का डिस्टेंस के ऊपर है। गाड़ी का पानी कौन सा है, पीने का पानी उसका अलग रेट है, पंप से खाली करेगा उसका रेट है, वेटिंग करेगा उसका अलग रेट है। तो ये उसका रेट कोई फिक्स नहीं है। जहाँ जहाँ गाड़ी जाती है, जैसा फिक्स कैसा है, जैसा रेलवे में हम लोग डालते 200-250 गाड़ी डालते हैं, तो उनका 8 रुपये पर टन, 800 रुपया पर टैंकर का है।
मुंबईतील संभाव्य पाणी टंचाईच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून हालचालींना वेग आलाय. जिल्हाधिकारी टँकर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे पाणी टँकर चालकांची समस्या दूर करून मुंबईतील पाणी टंचाईचं संकट दूर होतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे. ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई.